सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी अनपेक्षितपणे या निवडणुकीतून माघार घेत काँग्रेस पक्षाला पाठिंबा दर्शवला असून त्यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय। सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवार असलेले आतिश मोहन बनसोडे या आक्रमक युवा चेहऱ्याला वंचितनं पाठिंबा दिलाय। वंचित बहुजन आघाडीच्या ट्विटर पेजवर याबाबत घोषणा केली असून सोलापुरात गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी अधिकृत घोषणा होणार आहे। वंचित बहुजन आघाडीनं या निवडणुकीतून माघार घेतल्यानं काँग्रेस पक्षाची ताकद वाढल्याचं बोललं जात होतं, परंतु प्रकाश आंबेडकर यांनी अपक्ष उमेदवार आतिश बनसोडे यांना पुरस्कृत उमेदवार केल्यानं निश्चितच काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे। दरम्यान बहुजन समाज पार्टीनं 2019च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षानं प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला होता। या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांना सोलापुरात वंचितनं बसपाला पाठिंबा द्यावा अशी ऑफर दिली होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।